जसं पूर्वी काही एक .com वेव आली होती, तसंच ही 2004-2005च्या सुमाराला स्टार्टअप वेव आली. युनिकॉर्न्समधले 70-80% युनिकॉर्न्स हे आज प्रॉफिटेबल नाहीत. खरे जे स्टार्टअप आहेत त्यांनी विचार करायला सुरुवात केलेली आहे की नुसतं ग्राहकाच्या मागे लागून फायदा नाही. युनिकॉर्न व्हायचं आहे हे म्हणून मला 5 वर्षात 6 वर्षात या विचारांनी आपला उद्योग करू नये. ज्या प्रमाणात जे तरुण शिकून बाहेर येत आहेत त्यांना सर्वांना नोकऱ्या देणं आणि काम देणं हे शक्य नाही आहे येणाऱ्या काळात. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स म्हणजे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस, नवी चर्चा. गेले काही दिवस भारतामध्ये आणि भारतासह जगामध्ये मंदी येते का काय, रिसेशन येते का काय अशी चर्चा आहे. त्याची वेगवेगळे अँगल आपण वेगवेगळ्या एक्सपर्टशी बोलून समजून घेतोच आहोत. पण गेल्याच आठवड्यात अशीही काही बातम्या आल्या की वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये सुद्धा ले ऑफ झाले, व्हॅल्युएशन्स कमी जास्त झाली. सो स्टार्टअप, MSME या सगळ्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, त्यांची भविष्याची दिशा काय आहे, हे सगळं समजून घेण्यासाठी आज मी गप्पा मारणार आहे डॉक्टर अनंत सरदेशमुख सरांची. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँकवरती. सर, गेले 40 वर्ष वेगवेगळ्या उद्योगांशी, उद्योग क्षेत्राशी, MSMEशी वेगवेगळ्या कॅपॅसिटीमध्ये संलग्न आहेत. सर MCCIचे महासंचालक होते. आत्तासुद्धा ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॉडीजवरती आहेत, काम करतात. त्यांचं नुकतंच स्टार्टअपविषयी सर्व काही हे राजहंस प्रकाशननं पुस्तक प्रकाशित केलं आहे. ते अत्यंत सोप्या भाषेत त्या पुस्तकामध्ये स्टार्टअपच्या सर्व गोष्टी समजावून सांगतात. कुणीही व्यक्ती जी नव्यानं उद्योग काढू इच्छिते, स्टार्टअप काढू इच्छिते, त्याच्यासाठी तर ते अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. या सगळ्याच्या निमित्तानं स्टार्टअपचं विश्व, MSMEचं विश्व, या सगळ्याबद्दल मी सरांशी बोलणार आहे. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा. थँक्यू. आणि हाच पहिला प्रश्न आहे की काही बातम्या येतात वेगवेगळ्या, इतके ले ऑफ झाले, असं झालं. 6 महिन्यापूर्वी आम्हीच एपिसोड केलेला की इतके पगार वाढले, इतकं व्हॅल्युएशन वाढलं, असं झालं तसं झालं. सायकल्स तर असतातच, पण एकूणातच गेल्या काही वर्षात स्टार्टअप इंडियामुळे आलेली क्रेज, बदललेलं समाजमन, स्टार्टअपला मिळालेली प्रतिष्ठा आणि सध्या कदाचित चालू असणारं करेक्शन, या सगळ्याकडं तुम्ही कसं बघता? मी म्हणेन की हे जी स्टार्टअप हा जो शब्द आहे किंवा स्टार्टअप ही संकल्पना आहे, तशी ती माझ्या दृष्टीने खूप जुनी आहे. कारण मी स्टार्टअपची जी व्याख्या करतो ती म्हणजे कोणीतरी नवीन काही जी उद्योग सुरू केला, ज्याला मी म्हणेन मुख्यत्वे करून आपण ज्या प्रथम पिढीतील उद्योजक म्हणतो की त्यांनी पुढे येऊन काहीतरी सुरू केला, तर तो स्टार्टअप हा माझ्या दृष्टीने तो स्टार्टअप आहे. जसं पूर्वी काही एक .com वेव आली होती, तसंच ही 2004-2005च्या सुमाराला स्टार्टअप वेव आली. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातले मुख्यत्वे करून IT मधले जे होतं, एक्सपर्टीज होतं किंवा IT मधला जो अनुभव होता तो घेतलेला काही बऱ्याच जणांनी बाहेर येऊन आपणसुद्धा काही करू शकतो या दृष्टीने काही प्रयत्न केले. आणि मग त्याच्यानंतर मुख्यत्वे करून IT आणि सर्व्हिसेस क्षेत्रातले हे जे स्टार्टअप आले ते पुढे आले वगैरे. आणि हा जो आहे, हा मला वाटतं की हा जो स्टार्टअपचा विषय आहे किंवा स्टार्टअपचं क्षेत्र आहे, हे नवीन जी आपले ज्या गोष्टी होत आहेत किंवा नवीन तंत्रज्ञान येते किंवा ही आपली जी अर्थव्यवस्था आहे की त्याची जी वाटचाल आपण जर पाहिली तर ती वाटचाल आपण पाहिलं किंवा झालेले बदल पाहतो. कुठलीही अर्थव्यवस्था असो, कुठलाही उद्योग असतो, कुठलंही तंत्रज्ञान असतो, ते एक बदलणारं असतं. ती पूर्ण एक आम्ही म्हणेन की इव्होल्युशनरी प्रोसेस असते, ती इव्हॉल्व होत जाते. आणि माणसाला जसा किंवा लोकांना जसा एक्सपिरियन्स येतो, जेव्हा वेगवेगळ्या गरजा उत्पन्न होतात आणि परिस्थिती बदलत जाते आणि त्यातून नवीन गरजा आहेत, नवीन मी म्हणेन की एक महत्त्वाकांक्षा उत्पन्न होतात आणि त्यातून प्रत्येक जे आहे व्यक्ती काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असते. आज आपण जे म्हणतो की आज आपण पुष्कळ बोललं जातं की आजची जी किंवा येणारी जी आहे, आपण त्या अर्थव्यवस्थेत प्रवेश केलेला आहे आणि ती अजून पुढे जाऊन मोठी होणार आहे. म्हणजे आपण म्हणतो की गिग इकॉनॉमी आहे की आणि आपण आज पाहतो की रोजगार कमी होत आहेत, रोजगार उत्पन्न होत नाहीत, रोजगार मिळत नाहीत आणि पुढे जाऊन ती अजून पुष्कळशी अशी कठीण
म्हणजे भेडसावणारी अशी समस्या होणार आहे. आणि त्याचं कारण आहे ते बदलणारं तंत्रज्ञान. आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, सेन्सरचा वापर वगैरे. आणि हे सगळं त्याच्यामुळे उत्पादन जरी वाढलं, उत्पादकता जरी वाढली, तरी मनुष्यबळची गरज जी आहे ती एका विशिष्ट दृष्टिकोनातून कमी होणार आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की आपण एका गिग इकॉनॉमीत जाणार आहोत, जिथे कुठलाही व्यवसाय किंवा रोजगार हा परमनंट नेचरचा किंवा कायमस्वरूपी राहणार नाही. जसं आपण काही पूर्वी म्हणायचो की जपानमध्ये परपेच्युअल एम्प्लॉयमेंट किंवा लाईफटाईम एम्प्लॉयमेंट ही आहे. म्हणजे एकदा तुम्ही एका कारखान्यात किंवा एक उद्योगात लागलात की रिटायर होईपर्यंत तुम्ही तिथेच राहता. तर ती संकल्पनामध्ये त्याच्यात बरेच बदल झाले. आपल्याकडेही तसे काही घडत गेले, पण ते जरी लाईफटाईम झालं नाही तरी ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात बऱ्याच काळपर्यंत होतं. पण आता जे आहे ते आपण म्हणतो की ह्या गिग इकॉनॉमीत कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी ही कायमस्वरूपी राहणार नाही. आणि ती एक असं कॉन्ट्रॅक्च्युअल काइंड ऑफ जे आहे की ते एक संबंध राहतील. आणि त्याच्या मागे जे आहे की ते बदलणारं तंत्रज्ञान आहे. कारण आज मी एखादी गोष्ट करत असेन तर ती इतकी फास्ट आणि इतक्या प्रचंड प्रमाणात बदलत आहे की उद्या ती वेगळ्या पद्धतीने करतं, परवा ते अजून कुठल्या तरी वेगळ्या एखाद्या पद्धतीने करता येते. आणि ते सर्व जेव्हा बदलत जातं तेव्हा मला वाटतं मी जे आधीचं काम करत होतो त्याचा काहीच तिथे उपयोग होत नाही. आणि त्याला मलाही त्याच्याप्रमाणे बदलले पाहिजे. आणि तो रोजगारही बदलेल, ती नोकरी बदलेल. म्हणून हे जे पुढच्या काळात येणारे जे सगळे आहेत हे शक्यतो करून म्हणजे फार थोड्या काळाकरता आणि ते फार असे कॉन्ट्रॅक्च्युअल काइंड ऑफ अन ऑब्लिगेशन असतील की मी आज तुमच्याकरता हे काम करतो आहे आणि मी हे करून देणार, पण नंतर ते झाल्यानंतर मी तिथून दुसरीकडे काहीतरी करीन. तोपर्यंत मी माझी कौशल्य सुधारले असतील, ज्याला आपण अपग्रेडेशन स्किल असतो, मी काही नवीन शिकलो असेल, माझ्या हातात काही नवीन साधनं आली असतील आणि मी ती पुढे जाऊन त्याच्या पुढची जी एक स्टेप आहे त्याच्याप्रमाणे मी ते काम करायला लागेल. आणि हे जे आहे आपण पूर्वीपासून एक ऐकतो आहे की उद्योगाची सुद्धा एक मागणी होती की आम्हाला हे जे रोजगार आहेत किंवा कामगार आहेत यात एक प्रकारची एक फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. हा परमनंटनेस जो आहे त्यांनी हे आजकालच्या अर्थव्यवस्थेत चालत नाही. कारण मागणी आहे, पुरवठा आहे, अर्थव्यवस्था एकंदर आहे आणि उत्पादनाचे वेगवेगळे होणारे बदल आहेत. त्याप्रमाणे त्याच्या गरजा लक्षात घेता आणि त्या दिशेने जाताना कुठलाही एक माणूस मी असं म्हणू शकत नाही की तो माझ्याकडे 10 वर्ष राहील. कारण कदाचित माझं उत्पादन हे जर कमी झालं तर मला तितके लोक लागणार नाही. त्यामुळे त्यांचं जे होतं की उद्योगाची मागणी होती की आम्हाला हे परमनंट वगैरे ह्याचा जो बोजा आहे किंवा भार आहे तो आमच्यावरनं कमी करा. त्यामुळे त्याच्यात मला वाटतं त्याचे काही रूट्स आहेत आणि येणाऱ्या काळात तसंच आता आपण पाहतो आहे की कुठलाही जो एक जी नोकर आणि मालक ही जी रिलेशनशिप आहे ती पूर्णपणे बदलून मी जरी नोकर नसलो तरी मी त्या एका मालकाकरता काही कामाकरता काम करणारा स्वतंत्र असा एक व्यावसायिक आपण म्हणूया असा असीन. आणि हे सगळं त्या दृष्टीने जातं आहे. त्यामुळे ती जी गिग इकॉनॉमी आहे ती मोठ्या प्रमाणात असं मला वाटतं की नवीन छोटे उद्योग आहेत ते निर्माण करते आहे आणि करेल अजून पुढे जाऊन. आणि त्यातच मला वाटतं ह्या पुढे येणाऱ्या ज्या स्टार्टअपचं जे बीज आहे ते त्यात आहे. आजही आपण पाहतो की वेगवेगळे स्टार्टअप हे अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे त्याचे जर तुम्ही एकंदर पूर्ण स्टार्टअपचा अभ्यास केलात तर तुम्हाला कधीकधी आश्चर्य वाटेल की अरे मी हे रोज करतो आहे काम, पण ह्या कामाला एक नवीन स्वरूप देऊन जे टेक्नॉलॉजीच्या पद्धतीत बसून किंवा त्याला एक प्रकारची योजना किंवा सिस्टीम अशी निर्माण करून इतकं चांगल्या पद्धतीने हे करता येईल हे माझ्या डोक्यात कधी आलं नाही. पण हे माझ्या समोर आहे. पण काही लोक जे असे आहेत की जे विचार करतात आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे वेगवेगळे कामं करतो, अनुभव घेतो, गरजा असतात, त्या सगळ्यांकडे एका विशिष्ट नजरेतून पाहून त्यातल्या योग्य गोष्टी किंवा योग्य हे
जे आहेत कृती म्हणा किंवा कामं आहेत, तर त्याला कसं सुधारता येईल ज्याच्यातून एक वापरणाऱ्याला खूप आनंद वाटेल, एक सोयीस्कर रीती ते करता येईल आणि त्यातून त्याचे श्रम वाचतील, पैसा वाचतील आणि एकंदर कामही चांगल्या पद्धतीने होईल. तर ही ज्या दृष्टीने अनेक आज तरुण आहेत, मध्यमवयीन आहेत, इवन मी म्हणेन की माझ्या वयाचे सीनियर सिटिझनसुद्धा आहेत, ते सुद्धा आज काही नवीन नवीन गोष्टी. माझाच एक जवळचा मित्र आहे, डॉक्टर आहे, त्यांनीसुद्धा एक वयस्क लोकांना लागणारा असा जो एक प्रॉडक्ट आहे तो इतका सुंदररित्या डेव्हलप केलेला आहे आणि त्याची गरज हे आपण रोज पाहतो. त्यामुळे मला वाटतं हा जो एक वेगळा जो स्टार्टअपचा विषय आहे किंवा स्टार्टअपचं क्षेत्र आहे ते पुढे आलेलं आहे आणि पुढे जाऊन मला वाटतं याच्यात खूप संधी अशा या निर्माण होणार आहेत. बरोबर. तुम्ही स्टार्टअपची डेफिनेशन सांगितलीत, कसं कसं ते इव्हॉल्व झालं ते सांगितलं, पण मार्केटमध्ये किंवा ओव्हरऑल परसेप्शनमध्ये स्टार्टअप म्हणजे व्हॅल्युएशन अशी एक गोष्ट बसलेली आहे. मग सिरीज ए, सिरीज बी, सिरीज सी, मग IPO आणि रेग्युलर व्यवसायामध्ये प्रॉफिट अँड लॉस असतो, त्याच्यातनं मग शेअरधारकाला बेनिफिट मिळतो, डिव्हिडंड मिळतो. तर हे सगळं भारी व्हॅल्युएशन म्हणजे चांगला स्टार्टअप, हे कितपत खरं आहे? नाही, मी हे अजिबात मानत नाही. कारण मी स्टार्टअपची जी दुसरी व्याख्या जी आहे की तो जो स्टार्टअप जो आहे ते माझं एक पॅशन आहे, माझा एक इंटरेस्ट आहे. मला पॅशनला मराठीत शब्द सुचत नाही आता, पण मला ते करावंसं वाटतं आणि त्याच्यात माझा पूर्णपणे सगळं काही झोकून देऊन मला ते डेव्हलप करायचं आहे. आणि मी जेव्हा ही ॲक्टिव्हिटी जेव्हा करतो तेव्हा माझा उद्देश किंवा अंतिम उद्देश असा नाही की मी भरपूर पैसे कमवीन, मी जे उद्योग करीन त्यातून खूप माझा कंपनी मोठी होईल आणि त्याचं लिस्टिंग होईल आणि लोक घेतील आणि मी खूप श्रीमंत होईल. ऑफकोर्स हे सगळ्यांबाबतीत लागू होत नाही, तो उद्देश घेऊन येणारे पण असतात. पण हे जर आपण बघितलं की माझ्या एका इंटरेस्टचा, पॅशनचा किंवा मला ज्या आवडत्या जी गोष्ट आहे ती गोष्ट घेऊन मी काहीतरी समाजाकरता म्हणजे ग्राहकांकरता काहीतरी करू शकू, त्यांना जे मदत होणारं जे प्रॉडक्ट आहे, त्यांच्या गरजा निभावणारं जे प्रॉडक्ट आहे ते जे बनवून मी ते फक्त त्या गरजा भागवू शकीन अशा प्रकारची जे उत्पादन किंवा सेवा आणणं, हे जर मी पाहिलं तर हे एक मला वाटतं की हा जो ज्या स्टार्टअप किंवा उद्योजकतेचा मेन उद्देशाने जे सुरू करतात योग्य जर घेतलं तर मला वाटतं ते एक हे योग्य आहे. पण काही वेळेस असे होतं की पुढे जाऊन तुम्हाला काही असेही लोक उद्देशाने येतात की आपण काही जर पाहिलं की 2015-16 पासून 15-16% हे स्टार्टअप वाढत आहेत. 2019, 2020-21 हा खूपच म्हणजे आपण ज्याला युनिकॉर्न म्हणतो तर ते साधारण पहिल्या 2019च्या सुमाराला 12 होते, 2020-21ला 42 झाले, आता त्यांची संख्या 100च्या वरती झाली. तर हे सगळ्या युनिकॉर्नकडे पाहून अशी एक काही लोकांची कल्पना होते की अरे बापरे, ह्यांनी किती चांगला स्टार्टअप सुरू केला आणि किती मोठं याला व्हॅल्युएशन मिळालं आणि ते बाजारात आले आणि मोठी कंपनी झाली वगैरे. पण मला वाटतं याचा पर्सेंटेज जे आहे हे खूप कमी आहे आणि ही जी व्हॅल्युएशनची कन्सेप्ट आहे ती व्हॅल्युएशनची कन्सेप्ट टोटली ही एक स्टॉक मार्केटच्या ह्याच्यातून आलेली आहे. मला जर माझी स्टार्टअप ह्याच उद्देश असेल की बाजारात नेऊन त्याचे समभाग किंवा शेअर विक्री करायचे आहेत तर मी त्या व्हॅल्युएशनकडे पाहीन. दुसरा एक असा उद्देश असतो की जो आधी पण काही स्टार्टअपमध्ये आपण फ्लिपकार्ट आणि आधीच्या काही ह्याच्यात पाहिला की मी 4 लाखात सुरू केलं आणि मी 400 कोटी कमवले आणि मी बाहेर पडलो आणि त्याच्यातून मला फायदा झाला आणि मी म्हणजे ती जी उद्योग कल्पना होती, आयडिया ही चांगली होती आणि त्याला ती लोकांनी ॲक्सेप्ट केली आणि त्याच्यावरती ते व्हॅल्युएशन वाढलं. पण आता ज्या 19, 20 आणि 21चा जो भाग होता जेव्हा आपण त्या स्टॉक मार्केटचं जे पाहिलं की एक बूम आली होती, कारण इन्व्हेस्टमेंट करता अपॉर्च्युनिटीज काही नव्हत्या. आपण कोरोनाच्या त्या विळख्यात सापडलेलो होतो.
सगळी ओव्हरऑल मंदी होती, हे होती आणि त्यात भारतात काही जे हिरवे अंकुर दिसत होते, अपॉर्च्युनिटीज दिसत होत्या आणि ऑफकोर्स भारतातलं जे हे मोठे मार्केट आहे हे सगळ्यांकरता नेहमीच एक आकर्षण राहिलेलं आहे आणि भारतातली परिस्थिती त्याप्रमाणे चांगली असल्यामुळे ते पैसे इथे येत होते आणि त्यामुळे शेअर मार्केटच्या बूमकडे पाहून काही लोकांनी असा पण एक दृष्टिकोन घेतला की ही आयडिया चांगली आहे, हा जो नवीन उद्योग सुरू झालेला आहे हा मार्केटमध्ये चांगला चालेल आणि याचं जर आपण शेअर मार्केटच्या दृष्टीने प्रवास ज्याचा घडून आणला तर याला शेअर त्याच्या जेव्हा IPOमध्ये येईल तेव्हा चांगला भाव मिळेल आणि तेव्हा हे जे सगळे इन्व्हेस्टर्स आहेत की जे इन्व्हेस्ट करतात, म्हणजे मी व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणेन किंवा एंजल कॅपिटलिस्ट म्हणेन, एंजल फंड्स म्हणेल वगैरे, ते काही दीर्घदृष्टीच्या गुंतवणुकीतून कुठल्याही गुंतवणुकीकडे बघत नाही. त्यांचा जो गुंतवणुकीचा काळ असतो तो 2-3 वर्ष, 4 वर्ष, फार फार तर 5 वर्ष आणि त्या 5 वर्षात मला माझ्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळाला, रिटर्न मिळाले तर मी ते घेऊन बाहेर पडतो आणि तो जास्ती कसा मिळवता येईल हा माझा मुख्य उद्देश आहे. कारण माझं जे काम आहे हे फक्त गुंतवणुकीचं काम आहे. त्या बाबतीत मी बाहेर काय होईल, त्या कंपनीचं कसं होईल, नंतर काय त्याची सस्टेनेबिलिटी आहे, पुढे जाऊन तो चालेल का नाही, किती वर्ष चालेल, याचा मी अभ्यास करत नाही. मी अभ्यास करतो की ती जी उद्योग कल्पना आहे किंवा बिझनेस आयडिया आहे तिला कसा रिस्पॉन्स मिळेल आणि ती पहिल्यांदा थोडंसं त्याचं वाढल्यानंतर मी त्याला कशा लवकरात लवकर शेअर बाजारात किंवा IPOत घेऊन जाईल आणि IPOत जे व्हॅल्युएशनचं तुम्ही जे सांगितलं की ते व्हॅल्युएशन क्रिएट करण्याकरतासुद्धा एक स्ट्रॅटेजी लागते, एक टेक्निक लागतं आणि त्या पद्धतीने जे आहे त्याचं व्हॅल्युएशन जे क्रिएट होतं त्या IPOच्या भागातून होतं. पण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये ह्याच्यातले 2 प्रकार मी पाहतो की एक स्टॉक मार्केटमध्ये नेहमी शेअर्समध्ये गुंतवणूक करणारा आहे आणि दुसरा आहे की हा अशा पद्धतीने शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा ह्या रूटनी जाऊन जिथे रिटर्न्स कमवणारा आहे आणि किंवा दुसरा एक हे आहे की मी जेव्हा एखाद्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतो तर ती गुंतवणूक करताना मी पुढचा 4, 5, 10 वर्षाचा विचार करतो की त्या 4, 5, 10 वर्षात तो स्टार्टअप किती मोठा होईल, ती मोठी किती कंपनी होईल आणि तो जो माझ्याचा तेव्हा जो विचार असतो तो तर त्या प्रगतीचा असतो आणि त्या 10 वर्षानंतर जे होणारं व्हॅल्युएशन आहे ते बघतो. शेअर मार्केटमधला जो आहे तो मी विचार करतो की आज हा IPOला 500 रुपयाला याचं लिस्टिंग 750 झालं, 700 झालं, 800 झाले. बहुतांश लोक ते 200-300 रुपये, 100 रुपये जो प्रॉफिट मिळेल ते घेऊन बाहेर पडतात. कोणीही लाँग टर्मच्या दृष्टीने असं बघत नाही. तेव्हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा एक दृष्टिकोन, IPOमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांचा दृष्टिकोन आणि IPOमध्ये स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे दृष्टिकोन हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्या प्रकारातून मला वाटतं जी परिस्थिती आहे की आज आपण पाहतो की पुष्कळसे इवन युनिकॉर्न्समधले 70-80% युनिकॉर्न्स हे आज प्रॉफिटेबल नाहीत. त्यांचे बरेच जणांचे जे IPO झाले ते 40%, 50%, 60% सुद्धा खाली आलेले आहेत. पण ते खाली का आले तर ह्याच मी म्हणेन की हा दृष्टिकोनाचा फरक आहे. हा जो बाजारात जे आज शेअर मार्केटमध्ये जे ट्रेडिंग करतात किंवा शेअर मार्केटमधून घेतात त्यांचा दृष्टिकोन आणि एकंदर स्टार्टअपकडे बघून त्याची सस्टेनेबिलिटी, व्हायबिलिटी, फिजिबिलिटी ही जे विचार करून मी 5, 6, 8, 10 वर्षाचा दृष्टिकोन घेऊन मी जेव्हा गुंतवणूक करतो आणि एक व्हॅल्युएशन ठरवतो, त्या दोन्ही व्हॅल्युएशनमध्ये हा फरक आहे आणि त्याच्यावरनं मला वाटतं ही आजची परिस्थिती उत्पन्न झालेली आहे. तर तुम्ही खूप वर्ष MSME बरोबर पण काम केलं. हो. MSME ट्रॅडिशनल वेनं येते, प्रॉफिट कमावते, रिइन्व्हेस्ट करते, थोडंफार डेट बँकेकडून घेते आणि काम पुढं चालू ठेवते. दुसऱ्या बाजूला स्टार्टअप आहेत, फास्ट येतात, फास्ट व्हॅल्युएशन करतात, प्रॉफिट होईल का नाही माहीत नाही, IPOत लिस्ट झाली तरी बिझनेस मॉडेल काय आहे याच्याबद्दल काहींच्या कंपनींच्या बाबतीत शंका आहे. तर MSME मार्गानं जाणं योग्य का स्टार्टअप मार्गानं जाणं योग्य? कारण एका ठिकाणी ग्लॅमर आहे आणि एका ठिकाणी प्रॉफिट आहे. मी म्हणेन की कुठलाही MSME जेव्हा आपण विचार करतो किंवा आपण MSME पाहतो त्यातल्या मुख्यत्वे जे आपण MSMEs पाहिलेले आहेत ह्या आपल्या एक ट्रॅडिशनल मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातले आहेत
आणि जेव्हा तुम्ही स्टार्टअपकडे पाहता तेव्हा जास्ती स्टार्टअप ह्या सर्व्हिस ओरिएंटेड किंवा ज्याला आपण प्लॅटफॉर्म स्टार्टअप म्हणतो की म्हणजे जो IT किंवा सिस्टीमच्या प्लॅटफॉर्मवर आणलेली जे आहेत ते. तर जेव्हा तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग किंवा कुठल्या सर्व्हिसेस ज्या आहेत की ज्या दीर्घ पल्ल्याच्या आहेत, लाँग टर्मच्या आहेत आणि त्या पुढे जाणार आहात, तर त्याला तो एस्टॅब्लिश व्हायलाच खूप वेळ लागतो. म्हणजे तुम्ही आता मी याचं मॅन्युफॅक्चरिंग MSMEचं उदाहरण घेऊ किंवा मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअपचं उदाहरण घेऊ किंवा मी असे काही स्टार्टअप पाहिलेले आहेत की जे म्हणजे कृषी क्षेत्रातले आहेत किंवा जे सर्व्हिसेस काही वेगळ्या प्रकारचे देतात, तर त्यांना बायोटेक्नॉलॉजीमधले काही स्टार्टअप आहेत, ॲग्री बायोटेक्नॉलॉजीमधले आहेत. पण त्यांना काय आहे की त्यांचं स्वतःचं प्रॉडक्ट आधी ते कल्पनेवरनं एक निर्माण करून ते बाजारात नेऊन ते लोकांना देऊन त्याची जी एकंदर त्याची उपयुक्तता आहे जी लाँग टर्म असते आणि ती प्रोसेससुद्धा ही खूप मोठी आहे, त्याला काळ लागतो. वेरॅज मी आज जर एखादा फिनटेक काढली आणि मी माझं एक सॉफ्टवेअर बनवलं की तुम्ही या सॉफ्टवेअरमधनं हे सर्व व्यवहार करू शकता, तर त्याला काय फार तर मला 1 वर्ष लागेल आणि 1 वर्षाच्या काळात माझ्या ते बीटा हे मॉडेलमधनं मी ऑलरेडी कस्टमर जमा करतो आणि ते पुढे जातात. सो 1 वर्षानंतर माझ्याकडे ते पूर्ण एस्टॅब्लिश झालेलं असतं. वेरॅज ह्या ज्या प्रकारचे जे वेगळे स्टार्टअप आहेत की जे मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसेस बेस्ड आहेत किंवा दुसरी हे आहेत काही प्रॉडक्ट्स त्या निर्माण करणारी आहेत, तर त्यांना एस्टॅब्लिश करायला फार वेळ लागतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण हेही पाहतो की जिथे लवकर काहीतरी डेव्हलप होतं आणि तुम्ही करता त्यालासुद्धा त्या स्टार्टअपलासुद्धा सारखं बदलवत राहतं. तुम्ही एखादा प्रॉडक्ट आणाला आज फिनटेकमध्ये एक सर्व्हिसेस आणाल आणि त्यातून तुम्ही काही एस्टॅब्लिश केलं मार्केट, पण ते मार्केटमध्ये लागलीच त्याची कॉपी होते, दुसरा येतो, त्याला कॉम्पिटिशन येते आणि तुमचं प्रॉडक्टसुद्धा थोडंसं आउटडेटेड होत जातं कारण गरजा बदलत जातात. तर त्याप्रमाणे तुम्हाला ते बदलावं लागतं. तेव्हा कुठलाही स्टार्टअप जो आहे की जो या 3 जे मी मगाशी गोष्टी सांगितले, एक तर लाँग टर्म व्हायबिलिटी, पहिल्यांदा फिजिबिलिटी की हे होऊ शकेल का, नंतर लाँग टर्म व्हायबिलिटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सस्टेनेबिलिटी. या ज्या 3-4 ज्या टेस्ट आहेत त्या ज्या फुलफिल करेल आणि तो जो एक 5-10 वर्षाचा किंवा तेव्हा त्याच्या पुढचासुद्धा जो एक काळ आहे त्याच्याकडे बघून हा माझा उद्योग किंवा स्टार्टअप चालू शकेल का आणि मला तो पुढे नेता येईल का, ह्या दृष्टिकोनातून जे स्टार्टअप्स येतील ते मला वाटतं आणि तोच एक योग्य मार्ग आहे. मी फक्त 1 किंवा 2 वर्षाचा पाहून किंवा आता लोकांना हा पाहिजे म्हणून मी बनवतो आहे अशा प्रकारचे मला नाही वाटत स्टार्टअप किंवा MSMEसुद्धा कुठले यशस्वी होतील किंवा वाढतील किंवा पुढे जातील. सर, ज्यावेळी स्टार्टअपची बूम असती, चर्चा असते, युनिकॉर्न्स होतात, त्यांचे नवीन हिरोज तयार होतात, त्यावेळी मार्केट अपबीट असतं आणि एक नवा तरुण असा विचार करतो की अरे मी स्टार्टअपमध्ये आलं पाहिजे, मी माझी आयडिया इम्प्लिमेंट केली पाहिजे, मला फंडिंग मिळेल, व्हॅल्युएशन मिळेल. आत्ता गेल्या काही महिन्यात परिस्थिती थोडीशी उलटी आहे की शेअर्स ओव्हर सबस्क्राईब नाही होत आहेत. कसेबसे आता डिलिव्हरीचा कसाबसा झाला IPO सक्सेसफुल, तेवढे इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहेत, तेवढं ग्लॅमर नाही आहे. आत्ता उलटं चालू आहे. परवाच मनी कंट्रोलनं लिहिलं की स्टार्टअप पार्टी इज ओव्हर. तर अशी ज्या वेळेला थोडीशी डाऊनबीट परिस्थिती तयार होती त्यावेळी नव्या उद्योजकांनी, तरुणांनी की जो स्टार्टअपमध्ये यायचं म्हणतोय, हे सगळ्याकडे कसं बघितलं पाहिजे? मी म्हणेन की ही जी परिस्थिती सध्याची जी आलेली आहे ही स्टार्टअपमध्ये पूर्वी काय होतं की हे जे ग्राहकांना जास्तीत जास्त मी कसा मिळवीन आणि माझा पुढे कसा खप वाढेल वगैरे होतं. आणि तेव्हा मी मगाशी जसं सांगितलं की इन्व्हेस्टर्स खूप होते आणि ते आयडिया किंवा ते स्टार्टअपमधले बघून त्यातला शॉर्ट टर्म काही गेन असेल तर ते पाहून इन्व्हेस्ट करत होते. पण आता आपण पाहिलं की पूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत बदल झालेला आहे. एक मंदीचं हे आहे, भय आहे, रिसेशनची भीती आहे, इन्फ्लेशन वाढतं आहे, इंटरेस्ट रेट इतके दिवस जे एक मर्यादित होते किंवा सगळ्या सेंट्रल बँक्सची पकडून ठेवले होते ते आता ती मूठ हळूहळू सैल होती आहे, इंटरेस्ट रेट वाढती आहे. त्यामुळे दुसरीकडच्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज ओपन होत आहेत आणि ते आपण भारतात पाहतो आहे की आपला हे जो आउटफ्लो आहे तो वाढलेला आहे
आणि बाहेर चाललेले आहेत मार्केट, त्याच्यामुळे आपल्याला हे गेलेले आहेत. तेव्हा आता दुसरी जी गोष्ट आहे की ते स्टार्टअपचा एक जो खरे जे स्टार्टअप आहेत त्याने विचार करायला सुरुवात केलेली आहे की नुसतं ग्राहकाच्या मागे लागून फायदा नाही, तर जे आहेत त्यांना धरून ठेवून माझी नुसती इन्व्हेस्टमेंट मला नको आहे, पण माझी प्रॉफिटॅबिलिटी जी आहे, फायदा आहे तो वाढला पाहिजे. तरच मी येणाऱ्या मंदी आली म्हणा किंवा रिसेशन आली किंवा अजून काही कोविडसारखं आलं की जिथे दुर्दैवाने स्टार्टअप चालल्या नाहीत, काही स्टार्टअप कोविडमध्ये सुद्धा आपण पाहिलं की चांगल्या रीतीने चालल्या, पण ती परिस्थिती नेहमी तशी नसेल. तर त्या बदलणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्याकरता किंवा तयारी करण्याकरता मी म्हणेन की एक जे आपली फायनान्शियल मसल्स जे आहेत ते माझे डेव्हलप करणं जरुरी आहे. आणि ते जे कसं डेव्हलप होईल, तर एक तर आहे की माझी जी प्रॉफिटॅबिलिटी आहे ती सुधारली पाहिजे, माझा खर्च कमी झाला पाहिजे, माझे जे एकंदर थोडक्यात असं म्हणेन की माझ्या पूर्ण व्यवसायात उद्योगात एक लीनलीनेस आला पाहिजे. आय शुड बी लीन, की माझे हे सगळे अवांतर खर्च होऊन त्याच्यात मी हा पुढचं नेला पाहिजे आणि खर्च कमी करून प्रॉफिटॅबिलिटी वाढून काहीतरी रिझर्व्स किंवा काहीतरी हे तयार केले पाहिजेत आणि त्याचा फायदा मला पुढे जाऊन होईल. तर त्यामुळे हे सगळंच विचार एक बदललेला आहे. आणि मी असं म्हणेन की तुम्ही कुठलाही चांगला यशस्वी उद्योजक घ्या, त्याची तुम्ही लाईफ स्टोरी पाहिली किंवा त्यांनी जेव्हा सुरू केलं, तर माझी अशी पक्की खात्री आहे की त्याच्या डोक्यात असा कधीच विचार नव्हता की मी 1 वर्षानंतर 10 कोटीचा व्यापार आणि 1 कोटीचा फायदा करीन, नंतर अजून त्यांनी 100 कोटी करेन, 20 करीन. हा विचार घेऊन कुठल्याही स्टार्टअप किंवा उद्योजकांनी उद्योग सुरू चांगल्या यशस्वी केलेला नाही आहे, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. त्यात काय मुख्य होतं, तर ही माझी कल्पना आहे, हे माझं प्रॉडक्ट आहे, हे माझं उत्पादन आहे, याची लोकांना गरज आहे. आज हे समजा 100 लोक वापरतात, तर याचा वापर पुढे जाऊन अजून 1000 लोक वापरतील, त्याचा अजून वाढत जाईल आणि ते जसं वाढत जाईल तसं बाकीच्या गोष्टी येतील. त्यामुळे माझ्या खिशात किती पैसे जातील, मी श्रीमंत कसा होईल, दॅट इज सेकंडरी. प्रायमरी इज माझ्या डोक्यात असलेली जी कल्पना आहे किंवा उद्योग आहे किंवा उत्पादन आहे ते मला कसं मार्केटमध्ये एस्टॅब्लिश करता येईल आणि त्यात मार्केट लीडर होता येईल. तर मला वाटतं ह्या परिस्थितीतसुद्धा स्टार्टअप हा आवश्यक आहे. उद्योग हा प्रत्येकाने म्हणजे विचार केलाच पाहिजे, अनेकांनी उद्योग सुरू केलेच पाहिजेत, ती काळाची गरज आहे. पण मला वाटतं की जी चुकीची उदाहरणं आहेत ती डोळ्यासमोर ठेवून आहेत. युनिकॉर्न व्हायचं आहे हे म्हणून मला 5 वर्षात 6 वर्षात या विचारांनी आपला उद्योग करू नये. तर माझं जे मी मगाशी सांगितलं की माझी कल्पना योग्य आहे, व्हायबल आहे, ती मी कल्पनेचं उद्योगात रूपांतर करू शकतो. तो उद्योग हा प्रॉफिटेबल होईल, सस्टेनेबल राहील, ही फक्त आजची नाही गरज आहे, पण ती ओव्हर अ पिरियड ती गरज राहील, वाढत जाईल. ऑफकोर्स प्रत्येक ह्याच्याप्रमाणे बदलत जातात, तर ह्याच्या बदलाप्रमाणे सुद्धा मी बदलीन आणि बदलू शकेन आणि त्या माझ्या उत्पादनात बदल घडवून आणू शकेल. ह्या विचारांनीच मला वाटतं पुढे जाणं जरुरी आहे आणि तोच एक योग्य विचार असं मला वाटतं. बरोबर. सर, काही वर्षापूर्वी नोकरी करण्याला ग्लॅमर होतं, आधी सरकारी नोकरी, मायटीतली नोकरी. गेल्या काही वर्षात हेच किंवा याच्याहून जास्त ग्लॅमर आता व्यवसाय करणाऱ्याला आलं आहे. पूर्वी एखादा फर्स्ट जेन तरुण म्हटलं की मला व्यवसाय करायचा तर कशासाठी काय, असे 100 प्रश्न विचारले जायचे. आज ते वातावरण बदलल्याचं दिसतंय की कर व्यवसाय मोठा हो. तर ह्या सगळ्या बदलाकडं तुम्ही कसं बघता, कारण तुम्ही हे 3-4 दशकं बघितले आणि याचा काय फायदा भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल असं वाटतं? नाही, पहिल्यांदा मी शेवटचा घेतो की भारतीय अर्थव्यवस्थेला याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण आपण पाहतो की रोजगार निर्मिती किंवा ज्या प्रमाणात जे तरुण शिकून बाहेर येत आहेत त्यांना सर्वांना नोकऱ्या देणं आणि एक काम देणं हे शक्य नाही आहे येणाऱ्या काळात. आणि दुसरी अशी एक गोष्ट आहे की नुसतंच काहीतरी शिकायचं, बाहेर येऊन कुठलं तरी काम करायचं जे मला आवडत नाही आणि ते जीवन मी म्हणजे एक 60-70 वर्ष तसं जगायचं, हे मला वाटतं कुठेतरी विचार व्हायला पाहिजे की मला जे
आवडतं ते मी करीन आणि त्यातून माझा ते पुढे जे व्यवसाय आहे तो निर्माण करेल, हा एक महत्त्वाचा एक विचार आहे. आणि त्याला जे पॅशन इकॉनॉमी म्हणून आपण जे म्हणतो की माझ्या पॅशनमधून मी माझा व्यवसाय विकसित करीन, तर ते महत्त्वाचं आहे. आणि हे जे एकंदर मी म्हणेन की या पूर्ण ज्या वाटचालीत जे आहेत की पूर्वीचा जर आपण काळ घेतला तर पूर्वी मी म्हणेन की 80च्या दशकापर्यंत वगैरे किंवा 90च्या सुद्धा, 90च्या नंतर बदल होत गेले. IT पासून तर खूपच मोठा बदल झाला. पण उद्योग व्यवसाय करणं हे खूप धोक्याचं होतं. एक तर म्हणजे मी जरी कल्पना जरी चांगली असेल तरी ती घेऊन जर गेलो तर माझ्याकडे जर पैसे नसतील तर कोणीच त्याला सपोर्ट करणारं नव्हतं. बँका वगैरेसुद्धा एक मोठा, मला वाटतं मोठ्या जाड अशा भिंगातून बघायचे आणि अगदीच सगळं माझ्या प्रॉपर्टी इस्टेट वगैरे चांगली मागे असेल तर ते फायनान्स करायचे. पण आज आपण बघतो की तसं काही नाही नसतानासुद्धा पुष्कळशा योजना आहेत, पुष्कळसे गुंतवणूकदार आहेत की जे नुसता हा व्यवसाय काय आहे, ह्याच्यात काय पोटेन्शियल आहे, ही कल्पना काय आहे आणि ती पुढे जाऊन काय होईल याचा विचार करून गुंतवणूक करणारे आहेत. ऑफकोर्स सरकारचंसुद्धा आपण पाहिलं की अनेक योजना आहेत आणि त्याच्यातून काही प्रमाणात पैसे मिळतात आणि पुढे सरकता येतं. पण ही परिस्थिती बदललेली आहे आणि पूर्वी जी एक मानसिकता होती की व्यापार आणि उद्योग वगैरे म्हणजे फारच जोखमीचं काम आहे आणि तो बुडतोच आणि बुडल्यानंतर आयुष्य संपतं, असं जी कल्पना होती ती मला वाटतं ती पूर्णपणे बदललेली आहे. आपण आज अनेक जण पाहतो की जे काहीतरी सुरुवात करतात ते जमत नाही, मग दुसरं करतात ते पण जमत नाही, मग तिसरं करतात आणि त्यांना यश मिळतं, त्याच्या पुढे जातं. तर ही एक मानसिकता जी तयार झालेली आहे ती निश्चितच आजच्या तरुण पिढीत आहे किंवा इतर काही म्हणजे याच्या लोकात आहे, ती मला वाटतं निश्चितच चांगली आहे आणि त्याची आपल्याला निश्चितच गरज होतो आहे. आणि सर्वच प्रकारची जी आपण त्याला एक इकोसिस्टीम म्हणतो पूर्ण व्यवसायाची किंवा उद्योगाची, ही पूर्णपणे बदललेली आहे. ती जास्ती आंतरराष्ट्रीय झालेली आहे. पूर्वी म्हणजे भारताच्या बाहेर काही करणं म्हणजे हे खूपच कठीण होतं आणि शक्यच नव्हतं. तर ते आता तसं राहिलेलं नाही आहे. तर मी आज बाहेर जाऊ शकतो, बाहेरचे गुंतवणूकदार घेऊ शकतो, त्यांच्या मदतीने काही माझी उत्पादनं बाहेर घेऊन विकू शकतो वगैरे. तर त्यामुळे ती जी इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टममधनं ही जी रिस्क टेकिंग कॅपॅसिटी आहे ती चांगल्या वृत्तीने डेव्हलप झालेली आहे. सर्व प्रकारचं सहाय्य तिथे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आपल्याला अनेक इवन मदत करणारे असेल किंवा मनुष्यबळ असेल ते उपलब्ध झालेलं आहे. आणि त्याहून जास्ती म्हणजे हे जे पूर्णपणे जागतिक अर्थव्यवस्था जी खुली झालेली आहे त्यामुळे अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत ज्या पूर्वी त्या संधी नव्हत्या. त्यामुळे हे मला वाटतं एक चांगलं वातावरण हे जे तयार झालेलं आहे आणि पुढे जाऊन हे अजून तसं चांगलं होत राहणार आहे. आपण अजूनही म्हणतो की ईज ऑफ डुईंग बिझनेस आपण बरेच खाली होतो, अजून ते सुधारलं पाहिजे. तर ते सुधारेल आणि टेक्नॉलॉजीने पुष्कळ मदत होती आहे किंवा अनेक प्रकारचे विचार आज केले जात आहेत. त्यामुळे नवीन कल्पना डेव्हलप होत आहेत आणि त्यामुळे अनेक क्षेत्र ही जी आहेत ती उघडली जात आहेत आणि अनेक संधी आहेत. फक्त मला वाटतं ती संधी हेरण्याची आणि त्याच्यावर विचार करून काहीतरी सुरू करण्याची आवश्यकता आहे. सर, आपण स्टार्टअपविषयी बोललो, इकॉनॉमीच्या सगळ्या प्रोग्रेसविषयी बोललो. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येताना भविष्याची जी दिशा आहे ती स्टार्टअप्सची असेल, नवउद्यमींची असेल, MSMEची असेल, ही काय असायला हवी असं तुम्हाला वाटतं आणि त्या दिशेनं आपण जातोय का? आपण जर पाहिलं की आपण आता नवउद्योजकता किंवा नवनिर्माण किंवा इनोव्हेशन ह्याच्याबद्दल खूप बोलतो पण आणि पाहतोसुद्धा काही झालेलं. आणि एक मोठा जो गैरसमज आहे की इनोव्हेशन म्हणजे खूप खोटं काहीतरी मोठं म्हणजे काहीतरी संशोधन करून हे करणं, तसं नाही आहे. म्हणजे पुष्कळ लोकांना अजून पुष्कळांना ते पटत नाही किंवा कळलं नाही आहे, त्यांना अजून त्याचा एक बाऊ असं वाटतो. पण इनोव्हेशन ही जी आहे की म्हणजे तुमच्या सूक्ष्म निरीक्षणातून साध्या आणि सोप्या
पद्धती, वेगवेगळी कामं करण्याच्या, त्यालाच आपण इनोव्हेशन म्हणतो. आणि हे जे आपण मी मगाशी म्हटलं की हे प्रचंड प्रमाणात हे जे ग्लोबल इकॉनॉमीचं इंटिग्रेशन झालेलं आहे की जागतिकीकरण झालेलं आहे सगळ्याचं, त्याच्यातून अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. त्या संधीतून अनेक जे सध्या तयार होत आहेत किंवा उत्पादनं येत आहेत त्यांच्यातसुद्धा इनोव्हेशनची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मला वाटतं इनोव्हेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या इनोव्हेशनबरोबर हे जे तंत्रज्ञान आहे, नवीन ज्या काय डेव्हलपमेंट्स होत आहेत त्याच्या सहाय्याने अनेक ज्या सध्या आपण गोष्टी करत आहोत किंवा प्रोडक्शन करत आहोत किंवा काही करतो ते कसं काही अजून चांगल्या रीतीने करता येईल, त्याच्यात कशी एक कन्व्हिनियन्स आणता येईल, ईज ऑफ डुईंग जो आहे तो आणता येईल, हे जे आहे ते मला वाटतं प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आणि परत मागणी जी आहे की ती मागणी कुठल्या उत्पादनाकरता आहे हे जर हेरून तुम्ही जर ते उत्पादन बाजारात आणलं आणि नेलं तर मला वाटतं त्याच्यात नुसतं भारतीय बाजार नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा प्रचंड संधी उपलब्ध आहेत. तर माझ्या दृष्टीने एक जे आहे की येणाऱ्या काळात ज्याला कोणाला काही उद्योग करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी हा इनोव्हेशन हा महत्त्वाचा एक भाग आहे. त्यातून दुसरं म्हणजे एक सदैव बदलत राहण्याची गरज आहे. आज आपण एक तुम्ही ऐकलं असेल का सेकंड कर्व ही कन्सेप्ट आहे की त्या पहिला कर्व हा जो आहे तो कधी पीकला गेला आणि त्याची खाली कधी डायरेक्शन मूवमेंट सुरू झालेली आहे तर त्या पीकलाच ते लक्षात आहे की आता खाली जातो आहे तेव्हा मला परत वरती जायचं आहे. तर तेव्हा तो दुसरा जो कर्व आहे सेकंड कर्व हा तयार करण्याची जी क्षमता आहे, सक्षमता आहे दोन्ही म्हणेन मी, ती गरज आहे. म्हणजे त्या आपल्या क्षेत्राचा एक अभ्यास, आपल्या क्षेत्रात ज्या घडामोडी घडता आहेत त्याचा अभ्यास आणि त्यातून पुढे काय करता येईल ह्याचा एक विचार आणि त्यातून ती करण्याची एक धडाडी, एक मी म्हणेन चिकाटी ही जी आहे ही येणाऱ्या काळात फार महत्त्वाची आहे आणि बदलत होत जाणे. बरोबर. सर, या सगळ्यामध्ये हे जे सगळे तुम्ही म्हणताय की हे स्किल सेट आले पाहिजेत, तर आत्ताची जी युवा पिढी आहे जी कदाचित उद्योग करायचा विचार करते किंवा अगदी गिग इकॉनॉमीत एम्प्लॉई बनण्याचा विचार करते, हे नव्या इकॉनॉमिक स्ट्रक्चरचा ती भाग असेल, त्यांनी ही सगळी स्किल्स कुठून मिळवली पाहिजेत आणि कसं स्वतःला ग्रो केलं पाहिजे? एक तर आहे की ही स्किल्स जी आहेत ही काहीतरी एक जी प्रायमरी स्किल्स आहेत. मी म्हटलं की एक थोडासा सॉफ्ट स्किलमध्ये येणारा भाग आहे की तुमचे ॲनालिटिकल स्किल्स आहेत ती तुम्ही डेव्हलप करावे लागतात. म्हणजे आपल्या कुठल्याही अभ्यासक्रमात किंवा शाळेत वगैरे विचार कसा करावा किंवा ॲनालिटिकल थिंकिंग वगैरे कुठे येत नाही. ते आपल्यालाच विचार करून ते कसं करता येतं, कसं करायला पाहिजे आणि कसं डेव्हलप करायला पाहिजे हे शिकायला पाहिजे. त्यानंतर हे जे नवीन ज्या घटना घडत आहेत त्याचा पण विचार आणि त्याचा पण अभ्यास. आज तुम्ही पाहिलं की IT क्षेत्रातसुद्धा पूर्वीचं जे लँग्वेजेस होत्या किंवा जे प्रोग्राम होते ते सगळे गेलेले आहेत आणि आता आपण टोटली म्हणजे मशीन ड्रिव्हन सॉफ्टवेअर्स किंवा ते जे आहेत त्याकडे चाललेलो आहोत. तेव्हा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा भागसुद्धा आपल्यातून बाहेर जातो आहे. पण ते नवीन जे डेव्हलप करता आहेत की त्या मशीन मधनं येणारं सॉफ्टवेअर आहे त्याला बेसिक काही इनपुट्स किंवा त्याला ज्या लागतात गरजा तो करण्याचे विचार आणि ती जी ॲनालिटिकल थिंकिंग आहे, ॲनालिटिकल स्किल आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि त्याच्यात पुढे जाऊन काय घडेल, काय करता येईल याचा एक विचार आहे. आणि मी म्हणेन की थोडंसं हा ज्या नवीन घडामोडीचा जो अभ्यास आहे तो करणं गरज आहे. नवीन तंत्रज्ञान काय आहे, नवीन काय डेव्हलपमेंट होत आहे त्याचा विचार हा करणं आपल्याला. आणि तो मला वाटतं पुष्कळशा प्रमाणात हा आपण स्वतःलाच करायला पाहिजे. ते कुठे शिकवायचं कुठे मला नाही वाटत की ते सोय असावी किंवा होईल असं. राईट. सर, तुमचे खूप खूप आभार. स्टार्टअपचा 2005 पासूनचा इतिहास, सध्याची परिस्थिती आणि भविष्यात या गिग इकॉनॉमीत कसं काम करायला हवं हे सगळ्याबद्दल आपल्याशी चर्चा करता आली आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी यातून समजल्या. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.